नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरे. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कासोदा शहरातून एक अशी घटना समोर आली आहे जी प्रत्येकाने गंभीरपणे घेण्याची गरज आहे. कारण आज चोर घरात घुसूनच चोरी करत नाही, तर दिवसा ढवळ्या तुमच्या एका छोट्याशा निष्काळजीपणाचा वाट पाहत असतात. आज 21 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान कासोदा येथील मराठी शाळेजवळील चेतन इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर ही घटना घडली. एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील आशाबाई बाबूलाल देवरे यांनी कासोदा येथे सेंट्रल बँकेतून 47,630 इतकी रक्कम काढली होती. त्यानंतर त्या साडी नीट करत असताना पैशाची पिशवी काही क्षणासाठी दुकानासमोरील बाकड्यावर ठेवली आणि नेमकी हाच क्षण अज्ञात चोरट्यांनी साधला. आता तुम्ही स्क्रीनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य पाहू शकता. हे संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नीट पहा, संशयित व्यक्ती दुकानासमोर येताना दिसत आहे. तो शांतपणे आजूबाजूला पाहतो, संधी साधत बाकड्याजवळ येतो आणि काही क्षणात पैशाची पिशवी उचलून तिथून निघून जातो. ही संपूर्ण हालचाल सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहू शकता. लक्षात घेऊ शकता की निष्काळजीपणाचा एक क्षण किती मोठं नुकसान करू शकतो. या घटनेची सविस्तर माहिती आरोग्य दूत न्यूजचे कासोदा प्रतिनिधी गोविंद सुरेश अग्रवाल यांनी दिली. घटना लक्षात येताच आशाबाई देवरे यांनी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला जात आहे. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. अशी घटना वारंवार घडत आहे, तरी आपण अजूनही का सावध होत नाही? आपण वर्षानुवर्ष कष्ट करून पैसा कमवतो. उन्हात पावसात राबून साठवलेला पैसा आणि एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे तो हातातून निसटतो. चोरी झाल्यानंतर उरते ती फक्त हळहळ. लक्षात ठेवा, चोराला तुमच्या पैशाची किंमत नसते, पण त्या पैशासाठी तुम्ही घेतलेले कष्ट फक्त तुम्हालाच माहित असतात. म्हणून बँकेतून पैसे काढल्यानंतर कधीही पैशाची बॅग किंवा पिशवी हातापासून दूर ठेवू नका. गर्दीच्या ठिकाणी सतत आजूबाजू लक्ष ठेवा. मोठी रक्कम असेल तर शक्यतो एकटे जाऊ नका. संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ पोलिसांना माहिती द्या. सीसीटीव्ही गुन्हेगाराला पकडण्यासाठी मदत करतो, पण तुमची सावधगिरीच चोरी होण्यापासून वाचवते. कासोदा येथून आरोग्य दूत न्यूजचे प्रतिनिधी गोविंद सुरेश अग्रवाल यांच्या विशेष अहवालासह मी नरसिंगपुरे. पाहत रहा आरोग्य दूत न्यूज. सत्य, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या. धन्यवाद.